नमस्कार, मी श्यामल भंडारे. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुपरफास्ट 100 मधून घेऊयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा. रायगडच्या माथेरान, कर्जत आणि खोपोली परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे माथेरानमधील पर्यटकांची एकच तारांबळ उडाली. तर पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पेणच्या जावळी गावातील अनेक घरांना पावसाचा फटका बसलाय. घरावरील पत्रे उडाले तर काहींच्या भिंती कोसळून मोठं नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर येथे अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं. काढणीला आलेल्या 20 एकरवरील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. रायगड जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कर्जत, खालापूर, पेण आणि सुधागड तालुक्यात वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा, आकातवाडे आणि गंगापूर या गावांमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. कांदा आणि मका या पिकांना फटका बसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. तर गावातील 20 घरांची पडझडही झाली आहे. शहापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पत्र थेट रेल्वेच्या विद्युत लाईनवर अडकला. त्यामुळे महामार्ग आणि रेल्वे सेवा काही काळ खोळंबली आहे. त्यानंतर अडकलेला पत्रा काढून रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली. उल्हासनगर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलंय. मुख्य रस्त्यावर 2 झाडं उन्मळून पडल्यामुळे दुचाकीचं मोठं नुकसान झालंय. तर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. वाडा तालुक्यातील कडूस आणि अबिदघर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय. तर वीजभट्टी व्यावसायिकांचं पावसामुळे नुकसान झालंय. दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगड परिसरात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं. धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावली असून परिसरातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना श्वसनाचा त्रास जाणवतो. भिवंडीतील पडग्यात अवकाळी पाऊस बरसलाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. तर वडपे, दाभाड परिसरात वादळामुळे धूळ पसरली. बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ या तिन्ही शहरात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळालाय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पालघरच्या पूर्व भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. वाड्यासह आजूबाजूच्या परिसरात पाऊस बरसलाय. या पावसामुळे आंबा, चिकू फळबागांना फटका बसलाय. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. अनेक भागात झाडं उन्मळून पडली आहेत. मुंबई नाशिक महामार्गावर लाहे फाटा आणि रतांधळे फाट्यावर विद्युत पोल पडल्यामुळे वाहतूक काही काळ बंद करण्यात आली. धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं. अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 104 गावांना फटका बसलाय. कांदा, मका, बाजरी, ज्वारी आणि फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होतीये. मावळमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय. दरम्यान शेतातील पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शहापूरच्या डोळखाम भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र भाजीपाला आणि आंब्याच्या पिकावर मोठा परिणाम झालाय. वाशिममध्ये सलग 4थ्या दिवशीही अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे हळद, कांदा, बीज आणि उर्वरित गव्हाच्या पिकांचं खूप मोठं नुकसान झालंय. दरम्यान राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लातूरमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी पाहणी केली. नांदुरा आणि लिंगदाळ या गावात त्यांनी पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना पाटलांनी दिल्या. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला. पळशीमधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंबा बागेचे प्रचंड नुकसान झालंय. वादळी वाऱ्यानं आंब्याच्या झाडाखाली आंब्याचा सडा पडला होता. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पक्षाच्या बैठकीमुळे शेतकरी वाऱ्यावर राहिलाय.
गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी नुकसानीची कृषी मंत्री कोकाटे पाहणी करणार होते, पण पक्षाच्या बैठकीमुळे पाहणी दौऱ्याला उशीर झाला. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटेंनी विचारला. 5 ते 10 वर्ष कर्जमाफी होण्याची वाटच बघता. कर्जमाफीचे पैसे मिळाले की मात्र लग्न साखरपुडे करता, असं म्हणत कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलंय. कर्जमाफीवर नुकसानग्रस्त पाहणी दरम्यान विधान त्यांनी हे केलं. प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम वाढला असून कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 एप्रिलला सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे. सलमान खानला आवश्यक सुरक्षा देण्यात आली आहे. बिश्नोई गँगच्या बाबतीत पोलीस यंत्रणा अलर्ट आहे. तसंच बिश्नोई गँगचा हेतू पूर्ण होणार नाही अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी दिली. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मनसेनं बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकनं थकीत कर्ज प्रकरणी जप्तीची नोटीस बजावली आहे. या कारखान्यावर बँकेचं 1400 ते 1500 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे. त्यानुसार कोर्टानं कारखान्याच्या जप्तीचे आदेश पारित केले असून 17 एप्रिलला कारवाई केली जाणार आहे. राज्यातील एक राज्य एक गणवेश ही योजना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांमध्ये गणवेश खरेदी आणि रंगनिवडीचा अधिकार पुन्हा शालेय व्यवस्थापन समित्यांकडे सोपवण्यात आला आहे. या निर्णयाचं पालक आणि शिक्षक संघटना आणि स्थानिक प्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आलंय. आरटीओकडे विशिष्ट वाहन क्रमांक घेण्यासाठी नागरिकांची मागणी वाढली आहे. 2 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या काळात तब्बल 560 वाहनधारकांनी दुचाकी आणि 4 चाकी वाहनांच्या विशिष्ट नंबरसाठी अर्ज केला. रामनवमी निमित्त कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. कल्याण डोंबिवली मनपानं परिपत्रक काढत आदेश जारी केलाय. 5 एप्रिलला दुपारी 12 ते 6 एप्रिलला मध्यरात्री 1 पर्यंत दुकानं बंद राहणार आहेत. नाशिकच्या इगतपुरीत जमावानं थेट पोलिसांना मारहाण केली आहे. झाडावर लटकलेल्या मृतदेहाबाबत चौकशी करण्यासाठी गेलेले पोलीस कृष्णा गोडसे आणि रामदास वाघ या दोघांनाही कपडे फाटेस्तोवर नागरिकांनी मारले. पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्यामुळे आदिवासी जमाव संतप्त झाला. मनीषा बिडवे हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागलाय. मृत मनीषा बिडवेचा मोबाईल पोलिसांना सापडलाय. आरोपी रामेश्वर भोसलेच्या घरी हा मोबाईल सापडलाय. मोबाईल सापडल्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता आहे. गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात असलेल्या मशिदीत डिटोनेटर स्फोट घडवणाऱ्या 2 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना कडक शिक्षा द्या अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात समाजानं प्रशासनाला निवेदन दिलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर शिंदे साहेबांचं लक्ष आहे. आंधळेला पकडण्याचे 100% प्रयत्न सुरू आहेत. आरोपींना मदत करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही असं योगेश कदम यांनी सांगितलं. मस्ताजोगच्या गावकऱ्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर तक्रारींचा पाढाच वाचला. न्याय मिळवून द्यायचा असेल तर आरोपींना फाशीच दिली पाहिजे, तरच न्याय मिळेल असं गावकरी म्हणाले. वक्फ बोर्ड संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस सदस्य मोहम्मद जावेद यांनी ही याचिका दाखल केली असून लवकरच तारीख निश्चित करणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टात वक्फ बोर्डाशी संबंधित याचिका दाखल केली आहे. ओवैसींनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. सुप्रीम कोर्टात लवकरच या प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील तळेगाव इथं वक्फ सुधारणा बिल पारित झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय. तळेगावातील 300 एकर जमिनीवर वक्फ बोर्डानं हक्क सांगत दावा केला होता. मात्र संसदेतील निर्णय दिलासादायक असल्यामुळे भाजपच्या वतीनं साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला. जळगावमध्ये मुस्लिम मणियार बिरादरी आणि इतर मुस्लिम महिलांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. केंद्र सरकारवर मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मंत्री उदय सामंतांनी साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली. यावेळी तरुणांना
पुण्या मुंबईकडे जाण्यापेक्षा साताऱ्यातच आयटी पार्क व्हावं अशी इच्छा शिवेंद्रराजेंनी व्यक्त केली आहे। दरम्यान साताऱ्यातील आयटी पार्कचा निर्णय घेऊनच मुंबईला जाणार असल्याचं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलं। ठाण्यात माजी खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाला खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली। रश्मी ठाकरेंनीही देवीच्या दर्शनाला जाऊन आरती केली। दरम्यान ठाणे असं शहर आहे तिकडे सारखं यावंसं वाटतं अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली। इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 10 वर्ष रखडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलंय। 18 मे रोजी मतदान होणार असून 19 मे रोजी मतमोजणी होणार आहे। पंकजा मुंडे यांनी परळीच्या सरस्वती नदीवरील अतिक्रमणाची गंभीर दखल घेतली। अतिक्रमण आणि परिसरातील कचऱ्याच्या साम्राज्यावरून पालिका प्रशासनाला त्यांनी चांगलंच धारेवर धरलं। याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश पंकजा मुंडेंनी दिले। राज्याची आर्थिक स्थिती पाहून कर्जमाफीवर निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती मंत्री संजय सावकार यांनी दिली आहे। तसंच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते आले असून जे रखडलेले ते पुढच्या महिन्यापर्यंत येणार असल्याचंही सावकार म्हणाले। पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मरळी गावाच्या निनाई देवीच्या यात्रेत आली कडक लक्ष्मी आली या गाण्यावर ठेका धरला। माजी सरपंच प्रवीण पाटील यांनीही देसाईंवर ठेका धरला। देवीची पालखी खांद्यावर घेत गावच्या लोकांसह त्यांनी यात्रेचा आनंद लुटला। महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील प्रदूषणाबाबतच्या उपाययोजनांसंदर्भात यावेळी चर्चा झाली। घनकचरा, सांडपाणी, वायू प्रदूषण आणि सिंगल यूज प्लास्टिक या विषयांवर चर्चा करत प्रदूषण कमी करण्याबाबत निर्धार करण्यात आला। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांना आपले प्राण गमवावे लागले। दरम्यान ही घटना अत्यंत दुर्दैवी असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। आरोग्य उपसंचालक कार्यालयानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पाठवलेली नोटीस न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या तरतुदीचं उल्लंघन केल्यामुळे आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। घटनेच्या चौकशीसाठी धर्मदाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या खुलाशात सूर्य हॉस्पिटलमध्ये झालेल्या उपचाराबाबत काही आक्षेप नोंदवले होते। दरम्यान आमच्याकडे रुग्ण दाखल होताच आम्ही त्याच्यावर तातडीने उपचार केले, त्यामुळे आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असं स्पष्टीकरण सूर्य हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आले। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या वतीनं तिरडी आंदोलन करण्यात आलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली। ज्या डॉक्टरांनी 20 लाख रुपयांची मागणी केली त्या डॉक्टरांचं खासगी क्लिनिक भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फोडलंय। क्लिनिकमध्ये घुसून महिलांनी तोडफोड केली। धर्मदाय आयुक्त कार्यालयाबाहेर शिवसेनेनं आंदोलन केलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही एका ट्रस्टची असल्यामुळे धर्मदाय आयुक्त कारवाई करत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुण्यातील घटनेबाबत संताप व्यक्त केलाय। ताई आम्हाला माफ कर अशी पोस्ट खासदार अमोल कोल्हे यांनी केली। पुण्यात ऐन उन्हाळ्यात महापालिकेच्या 35 जलतरण तलावांपैकी 9 तलाव बंद असल्याचं समोर आलंय। वाढत्या गरमीमुळे नागरिक हैराण झाले असून तलाव बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीये। उल्हासनगर शहरात इलेक्ट्रिक स्मशानभूमीच्या मागणीसाठी मनसेनं आंदोलन केलंय। स्मशानभूमीत लाकडांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे मोठं प्रदूषण होत आहे असं राज ठाकरे म्हणाले होते। त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक होत स्मशानभूमीच्या मागणीसाठी आंदोलन केलंय। अभिषेक गोसाळकरांच्या हत्येनंतर आता हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर एकानं लालचंद यांना ठार मारण्याची पोस्ट केली आहे। त्यानंतर लालचंद यांनी पोलिसात तक्रार दाखल केली।
नवी मुंबईत 2 डंपरची धडक झाल्यामुळे भीषण अपघात झालाय। या अपघातात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला। पनवेलवरून मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाला। जळगाव जिल्ह्यात केंद्र शासनाच्या आधारभूत दर योजनेअंतर्गत नाफेडमार्फत 313 खरेदी केंद्राच्या माध्यमातून हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरीच्या खरेदीस सुरुवात झाली आहे। दरम्यान पणन महासंघाच्या वतीनं शेतकऱ्यांना नोंदणीचं आवाहन करण्यात आलं। नाशिकमधून प्रवाहित होणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांना आणि या भागातील शेतकऱ्यांना मच्छीमारांचा त्रास सहन करावा लागतोय। नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांवर जनावरांसाठी देखील मच्छरदाण्या लावण्याची वेळ आली आहे। अकोल्यातील कासमपूर पळसो गावात काही दिवसांपूर्वी एका रुग्णाला कॉलरा असल्याचं निदान झाल्यानंतर आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू केल्या। यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो कासमपूर्णे गावातील 286 घरांमध्ये जाऊन सुमारे 4992 ग्रामस्थांची तपासणी केली। महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील उमरगा येथील वनविभागाचं कार्यालय राम भरोसे आहे। या कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित नसतात, त्यामुळे बिबट्या आणि वाघांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। तक्रार दाखल करायला गेलेल्या नागरिकाने कार्यालयातील रिकाम्या खुर्च्यांचा बनवलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। कोकणच्या समुद्र किनारपट्टी भागात वीज वितरणाच्या अंडरग्राऊंड केबल टाकण्याच्या कामाला वेग आलाय। वारंवार येणाऱ्या चक्रीवादळापासून होणारी हानी टाळण्यासाठी मविया सरकारच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता। दरम्यान कामाला वेग आल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले। जळगाव चोपडा तालुक्यातील वाडोदा गावात बिबट्यानं एका वासरावर हल्ला केला। या हल्ल्यात वासराचा मृत्यू झालाय। नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी वनविभागाकडे केली। मराठी भाषेवरून सांगलीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कार्यालयावर मनसैनिकांनी धडक दिली आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी बँकेच्या परप्रांतीय मॅनेजरला चांगलाच धारेवर धरलं। दरम्यान परप्रांतीय मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांना हटवून मराठी भाषिकांना प्राधान्य देण्याची मागणी मनसैनिकांनी केली। मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावं या मागणीसाठी पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीनं पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली आहे। सोलापूर, सातारा आणि सांगली या 3 जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करत ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत प्रवास करणार आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी, विधवा, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सिंहगर्जना युवक, अपंग विकास सामाजिक संघटना आणि राष्ट्रीय अपंग विकास महासंघानं मोर्चा काढला। कर्जमाफी, नुकसान भरपाई, पीक विमा, घरकुल, अनुदान वाढ, दिव्यांगांसाठी जागा यासह मागण्यांसाठी आंदोलन केलं। धाराशिवमध्ये कर्जमाफीच्या मागणीसाठी मनसेनं लक्षवेधी आंदोलन केलंय। शेतकऱ्यांचे अवयव विक्रीस काढल्यास पेहराव करत मनसेनं आंदोलन केलंय। किडनी 1 लाख, लिव्हर 75,000, डोळे 30,000 रुपये असे दर लिहित मनसेनं आंदोलन केले।